पाहूया, नीट पेपर लीक प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सीबीआय सूत्रांच्या माहितीनुसार नीटचं प्रश्नपत्र 5 राज्यांमध्ये विकलं गेल्याचा संशय आहे। या संपूर्ण रॅकेटचं हे एपिसेंटर असल्याचं महाराष्ट्र असं सांगण्यात आलेलं आहे। तपासात समोर आलेलं आहे, महाराष्ट्रानंतर राजस्थानमध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये पेपर विकला गेल्याची माहिती आहे। याशिवाय बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही पेपर पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सीबीआय आता पेपर नेमका किती विद्यार्थ्यांपर्यंत आणि कोणत्या पालकांपर्यंत पोहोचवला याचा तपास करतायत। शिवराज मोठेगावकर, कुलकर्णी यांच्यासह सर्व आरोपींच्या बँक खात्यांची देखील चौकशी सुरू आहे। पेपरच्या बदल्यामध्ये पैसे जमा करणाऱ्यांची माहिती देखील तपास यंत्रणा शोधत आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। प्रशांत, आता या संदर्भात आता तपासाला वेग आलेला आहे, नवनवे खुलासे होत आहेत, काय नवीन माहिती मिळाली आहे? बरोबर, नीट पेपर लीक प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं सीबीआय चौकशी करते त्यामध्ये 5 राज्यामध्ये नीट पेपरच्या प्रश्नपत्रिका विक्री दिल्याचा सीबीआयचा मोठा दावा आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं, नीट पेपर लीकचं महाराष्ट्र ही इपिक सेंटर असल्याचं देखील दावा सीबीआयने केलेला आहे। सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की 5 राज्यामध्ये संपूर्ण एक रॅकेट आहे आणि जी रॅकेटच्या माध्यमातून राजस्थान असो, त्यानंतर महाराष्ट्र सगळ्यात जास्त पेपर विकले गेले, त्यानंतर राजस्थानमध्ये पेपर विकले गेले, याशिवाय बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये देखील पेपर विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे नेमका पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आणि कोणत्या पालकांमार्फत पोहोचला याचा देखील तपास केला जात आहे। आणि सोबतच शिवराज मोठेगावकर असो किंवा व्ही एस कुलकर्णी असो, यांनी ज्या बँक खात्यातून पैसे घेतलेले आहेत त्या बँक खात्यामध्ये जे अकाउंट्स आहेत त्या अकाउंटची देखील चौकशी सुरू झालेली आहे आणि ते अकाउंट देशभरातले असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्या अकाउंटच्या ऍड्रेसच्या आधारावरती आता मोठी कारवाई सीबीआयच्या वतीनं केली जात आहे। नक्कीच या कारवाईमध्ये आणखी काय खुलासे होतात पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।